यश मिळवण्यात टॅलेंट पेक्षा हे जे ग्रिट असतं ना ते दुप्पट जास्त महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही कितीही हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती काळ न सोडता लढत राहता हे जास्त महत्वाचं आहे. नमस्कार मित्र हो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही खूप मेहनत करत आहात, दिवस रात्र एक करत आहात, स्वतःचं सगळं देत आहात, पण तरीही काहीच होत नाहीये. तुमच्या आजूबाजूचे लोक पुढे जातायत, यश मिळवतायत, गाडी घेतायत, घरं बांधतायत, परदेशात जातायत आणि तुम्ही तुम्ही मात्र जिथे होता तिथेच आहात. तुम्हाला एक पाऊल देखील पुढे गेल्यासारखं वाटत नाही. आणि मग रात्री एकट्याने बसून तुम्ही देवालाच विचारता की देवा, माझ्यासोबतच असं का होतं रे? मी वाईट माणूस आहे का? नाही. मग मी कुणाचं वाईट केलंय का? नाही. तरी माझ्याच वाट्याला एवढं संघर्ष का? एवढे फेलियर्स का? तू माझी परीक्षा का घेतोयस देवा? ही माझी कोणती शिक्षा आहे का? असं जर तुम्ही देवाला विचारत असाल मित्र हो, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे मित्र हो. कारण आज मी तुम्हाला ब्रह्मांडाचा एक असा नियम सांगणार आहे, एक असा लॉ सांगणार आहे, जो तुम्हाला एकदा समजला तर तुमच्या छातीवरचं फेलियरचं हे जे ओझं आहे तेच उतरून जाईल. तुम्ही कुणालाही मानत असाल, ईश्वर, अल्लाह, जीसस किंवा कोणाला मानत जरी नसला तरी या ब्रह्मांडाला तरी मानता ना, या निसर्गाला तरी मानता. तुम्हाला माहिती आहे ना की एक शक्ती असते जी हे सगळं जग चालवते. ती शक्ती तुमचं वाईट करायला कधीच बघत नाही मित्र हो. ती फक्त तुम्हाला पारखते, तुमची परीक्षा घेत असते, तुम्हाला वेळोवेळी तयार करत असते एका मोठ्या गोष्टीसाठी. माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमचा माइंडसेट पूर्णपणे बदलून जाईल. तुम्हाला कळेल की तुमचा संघर्ष हा व्यर्थ जात नाहीये, तुमचे फेलियर्स हे मीनिंगलेस नाहीयेत आणि तुम्ही जिथे आहात ते एक्झॅक्टली तिथेच असायला हवं होतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, आईच्या हातातलं ताट. लातूरचा सूरज त्याचं वय वर्ष 29 होतं. त्याचे वडील सूरज 8 वर्षाचा असतानाच गेले. त्यांना हार्ट अटॅक आलं होतं. अचानक कोणतीही पूर्वसूचना न मिळता त्याची आई म्हणजेच शोभाताई यांच्यावरच एकटीने घर चालवायची पाळी आली. त्या दुसऱ्यांच्या घरी जायच्या आणि धुणी भांडी करायच्या. 4 घरी जाऊन ते धुणी भांडी करायच्या आणि सकाळी 5ला हे सुरू व्हायचं तर ते दुपारी 2 पर्यंत ते धुणी भांडी करायच्या. मग दुसऱ्या शिफ्टला एका हॉटेलमध्ये भांडी घासायला त्या जायच्या. सूरज सांगतो, रात्री आई जेव्हा घरी यायची तेव्हा तिचे हात इतके सुजलेले असायचे की तिला नीट स्वतःच्या हातांनी जेवता देखील यायचं नाही. मीच तिला माझ्या हाताने भरवायचो. माझी आई जी मला एकेकाळी जेवण भरवायची, आज मी तिला भरवत होतो. सूरजने त्या दिवशीच ठरवलं की मी माझ्या आईला या आयुष्यातून बाहेर काढेन. त्याने शाळेत जाऊन अभ्यास करायला सुरू केला. पण शाळेतली मुलं त्याला चिडवायची. धुणे भांडे करणाऱ्यांचा मुलगा, गरीबाचा पोरग, याचं काय होणार? ए सूरज, तू गप्प बस रे. असं झाल्यावर सूरज गप्प बसायचा, रडायचा. पण रात्री एकट्याने आईला तो हे कळू द्यायचा नाही. 10वीत त्याला 72% मार्क मिळाले. 12वीत त्याला 68% मार्क मिळाले. कोणी म्हणालं, अरे सूरज इंजिनिअरिंग कर, कोणी म्हणालं डिप्लोमा कर. पण सूरजला UPSC करायचं होतं. एक IAS ऑफिसर बनवून दाखवायचं होतं. लोक हसले आणि म्हणाले, धुनी भांडी करणाऱ्यांचा मुलगा कुठे IAS व्हायला निघालाय? सूरजने पुण्याला जायचं ठरवलं. आईकडे पैसे नव्हते. शोभाताईने तिच्या लग्नातल्या सोन्याच्या 2 बांगड्या होत्या, त्या विकायचं ठरवलं. त्यांनी विकल्या. ह्या सोन्याच्या बांगड्या म्हणजे त्यांच्या आयुष्यातले शेवटची सोन्याची गोष्ट होती मित्र हो. त्या म्हणाल्या, हे सोनं माझ्या हातातून जातंय, पण एक दिवस माझ्या लेकाचं नाव याच सोन्यासारखं चमकेल. सूरज पुण्याला आला. एका छोट्या खोलीत तो राहू लागला. दिवसा पार्ट टाइम काम करायचा आणि रात्री येऊन अभ्यास करायचा. पण एवढं होऊनही त्याचा पहिला अटेम्प्ट फेल गेला. दुसरा अटेम्प्ट त्याने दिला, तिथेही प्रिलिम्स त्याचे क्लिअर झाले, पण मेन्सला तो क्लिअर झाला. तिसरा अटेम्प्ट मेन्स क्लिअर तर झाले, पण इंटरव्ह्यू मध्ये तो फेल ठरला.
तिसऱ्या अटेम्प्ट नंतर सूरजने आईला फोन केलं आणि तो रडत होता. आई आई मला हे जमत नाहीये ग, तुझ्या बांगड्या वाया गेल्या आई. मग शोभाताईंनी शांतपणे म्हणाल्या की सूरज, तुला माहितीये मी रोज 4 घरी काम करते, एकही दिवस सुट्टी नाही. गेल्या 21 वर्षात एकही दिवस नाही. मी कधी म्हणाले का मला जमत नाही म्हणून? तू माझा मुलगा आहेस, तुझ्या रक्तात हार मानणं हे नाही आहे. चौथ्यांदा बस, बघ काय होतंय. मग चौथा अटेम्प्ट आला. सूरजने AIR म्हणजेच ऑल इंडिया रँक मध्ये 234ने UPSC क्लिअर केलं. रिझल्ट लागला त्याच दिवशी सूरज लगे लातूरला आला. आई संध्याकाळी हॉटेलमधून आली. हात तसेच सुजलेले होते, पाठ दुखत होती. सूरजने तिचे हात हळुवारपणे हातात घेतले आणि म्हणाला, आई आजपासून हे हात कधीही दुसऱ्यांची भांडी घासणार नाहीत. तुझा मुलगा एक IAS ऑफिसर झालाय. शोभाबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात ठेवला, हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते. अश्रू अनावरच झाले होते जणू काही. त्या काहीच बोलल्या नाही, फक्त हसत होत्या. आणि सूरज म्हणतो, माझ्या आईच्या सुजलेल्या हातांनी माझी काळजी घेतली. 21 वर्ष तिने कधी क्विट केलं नाही, ती कधी थांबली नाही, तिने मला कधी थांबू दिलं नाही. माझी आई तीच माझं सुपर पॉवर आहे. मित्र हो, ही सूरजची गोष्ट आहे. ही फक्त सूरजचीच नाही, तर ही तुमचीही गोष्ट आहे. कदाचित तुम्हीही आता तुमच्या आयुष्यात तुमच्या स्ट्रगलिंग वर्षात असाल. वरून तर तुम्हाला काहीच दिसत नाहीये, पण आतून तुमचं उज्ज्वल भविष्य तयार होतंय. आता इथे मला बांबू ट्रीचा एक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे. तर हा कॉन्सेप्ट नेमका आहे तरी काय, आणि सायन्स याविषयी काय सांगतं, हे तुमच्या आयुष्यात कसं अप्लाय होतं, हे लगेच आपण समजून घेऊया मित्र हो. रहस्य नंबर 1, बांबू ट्रीचा लॉ, निसर्गाचं सगळ्यात शक्तिशाली रहस्य. मित्र हो, आधी हे निसर्गाचं अद्भुत रहस्य नीट समजून घ्या. समजा तुमच्या समोर 2 बिया आहेत. एक आंब्याच्या झाडाचं बी आणि दुसरं आहे बांबू ट्रीचं. मग दोन्ही बिया तुम्ही चांगल्या सुपीक मातीत लावल्या, पेरल्या. दोन्हींना तुम्ही रोज पाणी घातलं, सूर्यप्रकाश दिलात, खत घातलं, सगळं काही सारखंच केलं. आता बघा काय होतंय. आंब्याचं झाड इकडं 6 महिन्यात एक छोटं रोप दिसायला लागतं आंब्याच्या झाडाचं. मग 1 वर्षात ते थोडं मोठं देखील होतं. मग पुढे 2-3 वर्षात त्याचं एक सुंदर असं प्रफुल्लित झालेलं एक झाड देखील तुम्हाला दिसतं. अगदी 20 फुटाचं झाड बनून ते तुमच्या समोर दिसतं. त्याला फांद्या दिसतात, त्याला पानं दिसतात. त्याची वाढ तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसते. सगळेजण म्हणतात, वाह काय छान वाटतंय हे झाड. आता इकडे जे बांबूचं ट्री होतं त्याकडे येऊया. याला तुम्ही 6 महिने पाणी घातलं, काहीच नाही. 1 वर्ष पाणी घातलं, काहीच नाही. 2 वर्ष पाणी घातलं, काहीच नाही. 3 वर्ष पाणी घातलं, काहीच नाही. 4 वर्ष काही नाही. 5 वर्ष पाणी घातल्यानंतरही त्याला काहीच झालेलं नाही. बाहेरून बघितलं तर जमिनीवर एक छोटंसं कोंब आलेलं तुम्हाला दिसेल. कोणालाही वाटेल हे बी खराब होतं, काहीच उगवलं नाही. 5 वर्ष आपली वाया गेली या बांबूच्या ट्रीवर. मग नंतर 5 वर्षानंतर फक्त 6 महिन्यातच ते बांबूचं ट्री अगदी 100 फूट उंच होतो. मग 100 फूट उंच झालेलं हे झाड आणि आंब्याचं झाड 3 वर्षात फक्त 20 फुटात गेलेलं असतं. मग बांबूचं जे ट्री असतं ते 5 वर्ष तर तुम्हाला काहीच दिसलं नाही, पण मग 6 महिन्यात हे 100 फूट वरती गेलेलं होतं. आता प्रश्न पडतो की त्या 5 वर्षात हा बांबू ट्री काय करत होता? तर मित्र हो, तो जमिनीखाली आपल्या मुळांना, आपली जी मुळं होती त्या रूट्सला पसरवत होता. इतक्या खोल, इतक्या मजबूतरित्या तो पसरवत होता आणि इतक्या विस्तृत पणे ही मुळं पसरवत होता की जेव्हा वर वाढायची वेळ आली तेव्हा तो इतक्या स्पीडने वर गेला की कोणीही त्याला थांबवू शकलेलं नाहीये मित्र हो. आणि एकदा तो वर गेला तर मग कोणतंही वादळ येऊ द्या, कोणतंही तुफान येऊ द्या, काहीही आलं तरी तो काय जागचा हलणार नाही मित्र हो. कारण त्याची मूळच
ही इतक्या खोलवर गेलेली आहेत की कोणतंही वादळ, कोणतंही काहीही तुफान जरी आलं तरी त्याला उखडू शकणार नाहीये मित्रहो. आणि त्या बांबू ट्रीचंच आयुष्य हे अक्षरशः 100 वर्षाचं असतं मित्रहो. आता हेच तुमच्या आयुष्यातही हे लागू करा मित्रहो. तुम्ही आता त्या बांबू ट्रीच्या अंडरग्राऊंड इयर्स मध्ये आहात. वरून तुम्हाला काहीच दिसत नाही, लोकांनाही काहीच दिसत नाही, तुम्हालाही कदाचित काहीच होत नाही असं वाटत असेल, पण आतून तुमची मुळं मजबूत होत आहेत, तुमचं नॉलेज वाढतंय, तुमचं अनुभव वाढतंय, तुमची मेंटल स्ट्रेंथ वाढते, तुमचा पेशन्स वाढतोय, तुमचं जे रेझिलियन्स असतं ते देखील वाढतंय मित्रहो. आणि जेव्हा नेमकी वेळ येईल ना, तेव्हा तुम्ही इतक्या स्पीडने वर जाल की सगळ्यांचे डोळे फक्त बघतच राहतील. डॉक्टर एंजेला डकवर्थ युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया च्या सायकोलॉजी प्रोफेसर आहेत. यांनी एक रेव्होल्युशनरी रिसर्च केलं. त्यांनी एक कन्सेप्ट शोधला, ग्रिट. ग्रिट म्हणजे दीर्घकालीन ध्येयासाठी सातत्याने आणि तीव्रतेने काम करत राहण्याची क्षमता. डॉक्टर डकवर्थ यांच्या रिसर्चनुसार यश मिळवण्यात टॅलेंटपेक्षा हे जे ग्रिट असतं ना, ते दुप्पट जास्त महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही कितीही हुशार आहात यापेक्षा तुम्ही किती काळ न सोडता लढत राहता हे जास्त महत्वाचं आहे. आणि ही जी बांबू ट्री आहे, हे बांबू ट्री ग्रिटचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे मित्रहो. 5 वर्ष काहीच रिझल्ट नाही, पण तो सोडतो का? नाही, तो सोडत नाही मित्रहो. तो त्याची मुळं आतमध्ये पसरवत राहतो आणि मग बूम, 100 फूट उंच. तुमच्याही आयुष्यात हा जो बूम आहे तो येणार आहे. फक्त तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही तुमचं रेझिलियन्स टिकवून ठेवा मित्रहो. आपल्या भारतीय संस्कृतीत देखील हेच सांगितलेलं आहे. श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात की तू तुझं काम कर, रिझल्टची चिंता करू नकोस. रिझल्ट तू माझ्यावर सोड, माझ्यावर म्हणजे देवावर सोड. बांबू ट्रीने देखील 5 वर्ष हेच केलं मित्रहो. त्याने रिझल्टची चिंता केलेली नाहीये, त्याने फक्त त्याची मुळं पसरवली आणि रिझल्ट आपोआप समोर आला. आता इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो आधी समजून घ्या मित्रहो. रहस्य नंबर 2, कम्पेअर करणं बंद करा. प्रत्येकाची टाइमलाईन वेगळी आहे. मित्रहो, माहिती आहे का की आपण सगळ्यात मोठी चूक कोणती करतो? ती आहे कम्पेअर करणं. आपण स्वतःला आंब्याच्या झाडाशी कम्पेअर करतो. तो बघ 6 महिन्यात किती ग्रो झाला, तिला बघ 1 वर्षात तिने किती यश मिळवलं, त्या मित्राला बघ माझ्याच वयाचा आहे पण किती पुढे गेला. आणि मग आपण स्वतःकडे बघतो, मी तर इथेच आहे, माझं काहीच झालेलं नाही, मी एक फेलियर आहे. पण मित्र हो, थांबा, 1 मिनिट थांबा. तुम्ही आंब्याचं झाड नाही आहात, तुम्ही बांबू ट्री आहात, बांबूचं झाड आहात तुम्ही. आंब्याचं झाड 3 वर्षात 20 फूट वाढतं, बरोबर, पण बांबू ट्री 5 वर्षानंतर अगदी झटक्यात 100 फूट वाढतं मित्र हो. तुम्ही आंब्याशी जर कम्पेअर करत राहिलात तर मग तुम्हाला नेहमीच वाटेल की मी मागे राहिलेलो आहे, मी एक फेलियर आहे असं तुम्हाला वाटेल. पण कम्पेअर करणं हे मुळातच चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची टाइमलाईन ही वेगळी असते मित्र हो. कोणी 20 वर्षात लग्न करतं, ठीक आहे, त्याला 10 वर्षांनी मूल होतं, ठीक आहे. कोणी 30व्या वर्षी लग्न करतो पण 1 वर्षातच त्याला मूल होतं. कुणाची नोकरी 21व्या वर्षी लागते पण ती 24व्या वर्षी लगेच सुटते देखील. पण कुणाची 35व्या वर्षी नोकरी लागते पण ती 60व्या वर्षापर्यंत देखील तो व्यक्ती रिटायर होत नाही. म्हणजे 60व्या वर्षी त्याला रिटायर होईपर्यंत तो ती नोकरी टिकवून ठेवू शकतो. आता स्टीव्ह जॉब्सला ऍपल मधून काढून टाकण्यात आलं होतं मित्र. त्याच्याच कंपनीतून वयाच्या 30व्या वर्षी सगळे म्हणाले तो एक फेलियर आहे. पण त्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांनी पिक्सार हे कंपनी बनवली, नेक्स्ट बनवलं, NEXT, आणि मग ऍपल मध्ये परत ते आले आणि परत येऊन त्यांनी आयफोन सारखं हे जगप्रसिद्ध फोन बनवलं, जे जगातलं सगळ्यात यशस्वी प्रोडक्ट मानलं जातं. जॉब्स म्हणाले
गेटिंग फायर्ड फ्रॉम ॲपल वॉज द बेस्ट थिंग दॅट कुड एव्हर हॅव हॅपन्ड विथ मी. ॲपलमधून काढून टाकण्यात येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट होती. त्या फेलियरने त्यांची मुळं मजबूत केली होती मित्र हो. त्या फेलियरने त्या बांबू ट्रीला आज बनवून दाखवलं मित्र हो. जे.के. रॉलिंग्स, हॅरी पॉटरची लेखिका, ती एक सिंगल मदर होती. डिप्रेशनमध्ये होती. सरकारी मदतीवर जगत होती. तिचं मॅन्युस्क्रिप्ट 12 पब्लिशर्सनी रिजेक्ट केलं होतं. सगळे म्हणाले तिला लिहिता येत नाही, पण ती थांबली नाही मित्र हो. 13व्या पब्लिशरने ते ऍक्सेप्ट केलं. आज हॅरी पॉटर सिरीज $500 कोटी पेक्षा जास्त कमावलेली आहे. रॉलिंग्स जगातल्या सगळ्यात श्रीमंत लेखिकांपैकी एक आहेत. ती म्हणते, इट इज इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट फेलिंग at something unless you live so cautiously that you might as well not have lived at all. फेलियर शिवाय जगणं अशक्य आहे. जोपर्यंत तुम्ही इतके सावध राहत नाही की जगलातच नाही असं होऊन जातं. आता कोलोनेल सँडर्स, KFC चे फाउंडर्स आहेत, त्यांची ही गोष्ट आहे का. त्यांनी त्यांची जी चिकन रेसिपी होती ते 1009 रेस्टॉरंट्सला दाखवली. 1009 रेस्टॉरंट्सने देखील त्यांना नाही म्हटलं. वयाच्या 65व्या वर्षी जेव्हा बहुतेक लोक रिटायर होतात तेव्हा त्यांना पहिला हो मिळाला मित्र हो. आज KFC जगभरात 27,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स चालवतं. मित्र हो, या सगळ्या लोकांची टाइमलाईन ही वेगवेगळी होती. त्यांना यश उशिरा मिळालं, पण जेव्हा मिळालं तेव्हा ते इतकं मोठं होतं की सगळ्यांचे तोंडच बंद झाले. कारण ते सगळे बांबू ट्री सारखे होते. त्यांची मुळं मजबूत होती. आता थिओडोर रुझवेल्ट हे म्हणाले होते, कंपॅरिझन इज द थीफ ऑफ जॉय. म्हणजे तुलना हा आनंदाचा चोर आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांशी कम्पेअर करता तेव्हा तुम्ही तुमचा आनंद चोरून घेत असता. मार्क ट्वेन म्हणाले होते, द 2 मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ आर द डे यू आर बॉर्न अँड द डे यू फाइंड आउट व्हाय. म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे 2 दिवस म्हणजे, एक म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात तो दिवस, आणि दुसरा म्हणजे तुम्हाला कळालं की तुम्ही का जन्माला आलात तो दिवस. तुम्ही कोणाशी कम्पेअर करत बसलात तर तुम्हाला तुमचं का कधीच कळणार नाही मित्र हो. आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे स्वतःच्या मार्गावर मरण आलं तरी चालेल, पण दुसऱ्याचा जो मार्ग आहे तो अनुसरणं हे भयावह आहे. म्हणजे तुमचा मार्ग हा तुमचा आहे. तुमची टाइमलाईन ही तुमची एकट्याची आहे. दुसऱ्याचं बघून स्वतःला जज करू नका. आता प्रश्न येतो की बाबा ठीक आहे, कम्पेअर करायचं नाही हे कळालं, पण संघर्षाच्या काळात नेमकं काय करायचं? तर चला मित्र हो, तेही बघूया. रहस्य नंबर 3, अदृश्य वर्षात नेमकं काय करायचं? तुमची मुळं मजबूत करा. मित्र हो, बांबू ट्रीचं सगळ्यात महत्वाचं एक लेसन आहे. हा जो धडा जर तुम्ही लक्षात घेतला तर खूप बरं होईल. हा धडा आहे की बाहेर काहीच दिसत नसताना आतून काम करत राहा. पण प्रॅक्टिकली हे कसं करायचं? तर मुद्दा नंबर 1, तुमचा पॅशन शोधा आणि त्यात रुतून बसा. मित्र हो, बांबू ट्री 5 वर्ष टिकतो कारण त्याला जमिनीतलं न्यूट्रिशन मिळत राहतं. त्याला ते आवडतं. ते त्याचं नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. तसंच तुम्हाला तुमचं पॅशन शोधायला हवं. कारण 5 वर्ष कोणताही रिझल्ट न दिसता संघर्ष करत राहायचं असेल तर ते काम तुम्हाला आवडायला हवं. 99% लोक हे लगेच सोडून देतात, क्विट करतात. ते का करतात? कारण त्यांना त्या कामाबद्दल प्रेम नसतं. जर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल खरंच प्रेम असेल ना, तर फेलियर आलं तरी तुम्ही ते सोडणार नाही. कारण तुम्ही ते रिझल्ट मिळावं यासाठी नाही करत, तर तुम्ही ते करता कारण तुमचं त्याविषयीचं एक विशिष्ट प्रकारचं एक विशेष प्रेम असतं. तुमच्या मनात एक विशेष जागा असते त्या गोष्टीसाठी. कार्ल न्यूपोर्ट, जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, यांनी सो गुड दे कांट इग्नोर यू हे पुस्तक लिहिलं. ते म्हणतात, पॅशन फॉलोज मास्टरी. पॅशन हा मास्टरी मागून येतो. म्हणजे कधी कधी तुम्हाला आधी पॅशन नसतो, पण
एखाद्या गोष्टीत जर तुम्ही खरंच चांगले बनलात तर पॅशन हा आपोआप येतो. म्हणून एक फील्ड निवडा, त्यात तुम्ही रुतून बसा आणि मग त्याचे मास्टर बना आणि नंतर पॅशन आपोआप येईल मित्र हो. आता मुद्दा नंबर 2, बाहेरच्या आवाजांना इग्नोर करा. मित्र हो, बांबूच्या ट्रीला 5 वर्ष बाहेरून कुणीच एनकरेज करत नाही. कोणी म्हणत नाही, वा बांबूची ट्री तू खूप छान वाढतेस, असं कोणीच म्हणत नाही, कारण बाहेरून काही दिसतच नाही. तसंच तुमच्या संघर्षाच्या काळात बाहेरचे लोक जे काही तुम्हाला एनकरेज करणार नाहीत, ते म्हणतील, अरे तू फेलियर आहेस, तुझ्याने काहीच होणार नाही, तू वेळ वाया घालवतोयस, बघ तुझी मित्र किती पुढे गेलीत, असं जे काही म्हणतील ना, ते ऐका, शांतपणे ऐका, पण मनावर किंवा तुमच्या डोक्यावर ते घेऊ नका. कारण ते आंब्याच्या झाडाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतायत आणि तसं बोलतायत. त्यांना बांबूच्या ट्रीचं रहस्य माहीत नाही. त्यांना माहीत नाही की तुमची मुळं जमिनीखाली खोल जात आहेत. ब्रीनी ब्राऊन हे म्हणतात, इफ यू आर नॉट इन द अरेना ऑल्सो गेटिंग युअर ॲस किक्ड, आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर फीडबॅक. म्हणजे जर तू स्वतःला रिंग मध्ये उतरवलेलं नाहीयेस आणि मार खाल्ला नाहीयेस तर तुझा फीडबॅक मला नकोय. लोक तुम्हाला जज करतील, सोडून द्या, तुमचं काम करत राहा. आता संत तुकारामांनी काय म्हटलंय तुम्हाला माहिती आहे ना, लक्षात घ्या. लोकांचा व्यापार लोकांसवे जाय, मज तो सुखदाय विठू माझा. म्हणजे लोकांचं बोलणं लोकांसोबतच जाईल, माझ्यासाठी माझा विठ्ठल सुख देणार आहे. तुम्ही म्हणा, लोकांचं बोलणं जाऊ दे, मला माझं काम आहे, तेच माझं विठ्ठल आहे, तेच माझं देव आहे. आता मुद्दा नंबर 3, छोट्या प्रोग्रेसला सेलिब्रेट करा. मित्र हो, बांबू ट्रीला बाहेरून रिझल्ट दिसत नाही, पण आतून ग्रोथ चालू असते. रोज मुळं थोड्या जास्त पसरत असतात, रोज फाउंडेशन थोडं जास्त स्ट्रॉंगर होत असतं. तसंच तुमच्या आयुष्यात मोठे रिझल्ट दिसणार नाहीत, पण छोटे छोटे प्रोग्रेस हे होतच असतात. आज तुम्ही कालपेक्षा थोडंसं जास्त जाणता, आज तुमचा एक्सपिरियन्स थोडा कालपेक्षा जास्त वाढलेला असतो, आज तुम्ही कालपेक्षा अधिक जास्त मजबूत झालेले असता. हा छोटा प्रोग्रेस तुम्हाला सेलिब्रेट करायला हवा. टेरेसा अमाबिले, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्रोफेसर, यांनी द प्रोग्रेस प्रिन्सिपल नावाचं रिसर्च केलंय. त्यात त्यांना असं आढळलंय की वर्कमध्ये सगळ्यात मोटिवेटिंग फॅक्टर म्हणजे सेन्स ऑफ प्रोग्रेस, म्हणजे मी पुढे जातोय ही फिलिंग. पण ही फिलिंग यायला मोठा प्रोग्रेस लागत नाही, छोटा छोटा प्रोग्रेस देखील पुरेसा आहे. म्हणून रोज रात्री स्वतःला विचारा, आज मी काय नवीन शिकलो, आज माझ्यात कोणती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, आज माझं कोणतं एक पाऊल पुढे गेलंय, हे तुम्ही जाणून घ्या आणि स्वतः एका वहीमध्ये कुठेतरी लिहा. एक जर्नल ठेवा, त्याला रूट्स जर्नल असंही तुम्ही म्हणू शकता, कारण तुम्ही तुमच्या मुळांचा रेकॉर्ड तिथे ठेवताय. मुद्दा नंबर 4, क्विट करू नका कोणत्याही परिस्थितीत. मित्र हो, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बांबू ट्री 5 वर्षात क्विट करत नाही. ते पाणी मिळत नसलं तरी मुळं पसरवत राहतं, माती कठीण जरी असली तरी मुळांनी ते खोदत असतं. तुम्हीही क्विट करायचं नाही मित्र हो. विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, इफ यू आर गोइंग थ्रू हेल, कीप गोइंग. म्हणजे तुम्ही जर नरकातून जात असाल तरी चालत राहा, थांबू नका. कारण तुम्ही जर थांबलात तर तुम्ही नरकातच थांबलेले असाल, तिथेच राहाल. चालत राहिलात तर नरकातूनही बाहेर पडाल. जॅपनीज मध्ये एक सुंदर कन्सेप्ट आहे, तो देखील मला इथे तुम्हाला सांगावासा वाटतो. फॉल 7 टाइम्स अँड स्टँड अप 8. म्हणजे 7 वेळा पडा पण 8व्या वेळी उभे राहा. थॉमस एडिसनला लाईट बल्ब शोधायला 10,000 अटेम्प्ट्स लागले. लोकांनी विचारलं, तुम्ही 10,000 वेळा फेल झालात? एडिसन म्हणाले, मी फेल झालो नाही, मी 10,000 मार्ग शोधले जे काम करत नाहीत. प्रत्येक फेलियर एक मूळ आहे मित्र हो. ते मूळ तुम्हाला मजबूत करतंय, तेच मूळ तुम्हाला 100 फूट वर जाण्यासाठी तयार करतंय. रहस्य नंबर 4, तुम्ही 1% मध्ये याल, द टॉप ऑफ द बांबू. मित्र हो, आता एक
अत्यंत एक्साइटिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, ती समजून घ्या. बांबू ट्री जेव्हा 100 फूट उंच जातो तेव्हा तो त्या जंगलातल्या सर्वात उंच झाडापैकी एक असतो. वरून नजारा वेगळाच दिसत असतो. तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये टॉप 1% मध्ये याल तेव्हा तुमचं जग हे पूर्णपणे बदललेलं असेल. आता विचार करा, फरक नाही पडत तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात. तुम्ही जर का न्हावी जरी असला, पण तुम्ही जर तुमच्या शहरातले सगळ्यात चांगले न्हावी असाल तर तुमच्याकडे नाव असेल, पैसा असेल, फेम असेल, तुमच्याकडे रिस्पेक्ट असेल. तुम्ही गार्डनर जर असाल, पण जर तुम्ही सगळ्यात चांगले गार्डनर असाल तर तुमचं नाव नक्कीच होईल मित्र हो. तुम्ही शिक्षक जरी असाल, डॉक्टर असाल, बिझनेसमॅन असाल, तुम्ही एखादे आर्टिस्ट असाल, तुम्ही कोडर असाल, कोडिंग करत असाल, तुम्ही एखादे शेफ जरी असाल, कोणत्याही फील्डमध्ये असा, तुम्ही जर टॉप 1% मध्ये जर गेलात ना तर तुम्हाला सगळं काही हवं ते सगळं काही मिळू शकेल मित्र हो. माल्कम ग्लॅडवेल यांनी आउटलायर्स या पुस्तकातून 10,000 आवर रूल असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये एक्सपर्ट बनायला 10,000 तास प्रॅक्टिस करावी लागते. 10,000 तास म्हणजे साधारण 5 ते 7 वर्ष. बांबू ट्रीचे 5 वर्ष आहेत. हा योगायोग नाही मित्र हो, हा निसर्गाचा एक नियमच आहे. 5 वर्ष मुळं मजबूत करा, त्या फील्डमध्ये 10,000 तास घालवा, मास्टर बना आणि मग बूम, तुम्ही टॉप 1% मध्ये याल. तुमच्या फील्डमध्ये तुम्ही टॉप 1% मध्ये जर आलात तर तुमचं नाव असेल, तुमच्याकडे फेम असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे रिस्पेक्ट असेल, तुमच्याकडे फ्रीडम देखील असेल. कोणत्याही फील्डमध्ये लेजंड बनलेल्या लोकांची हिस्ट्री उघडून बघा मित्र हो. सगळ्यांनी सुरुवातीच्या वर्षात भयंकर संघर्ष केलेला आहे. फेलियर्सचे डोंगर त्यांनी पार केलेले आहेत. काही जण तर सुसाइडल होईपर्यंत त्या विचारापर्यंत देखील गेलेले आहेत, पण ते त्यांनी क्विट केलं नाही. ते बांबू ट्री होते मित्र हो. त्यांची मुळं ही मजबूत होती आणि जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा ते 100 फूट वर गेले. रहस्य नंबर 5, ब्रह्मांड तुम्हाला टेस्ट करतंय. द डिवाइन पर्स्पेक्टिव्ह. मित्र हो, आता या संघर्षाकडे एका स्पिरिच्युअल अँगलने बघूया. तुम्ही कोणालाही मानत असाल, ईश्वर, अल्लाह, जीसस, युनिवर्स, निसर्ग, काही असो, ते तुमच्यावर नजर ठेवतायत, पण ते तुमचं वाईट करत नाहीयेत, ते तुम्हाला टेस्ट करतायत. भगवद्गीतेमध्ये अध्याय 2 श्लोक नंबर 14 असं म्हटलेलं आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनो अनित्यास तांस्तितिक्षस्व भारत. सुख आणि दुःख हे ऋतूंसारखे येतात आणि जातात. ते अनित्य आहेत, त्यांना सहन करा. म्हणजे देव सांगतोय, हे दुःख कायमचं नाही, हे सगळं तात्पुरतं आहे. सहन कर, तयार हो, कारण मी स्वतः तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठेवलेलं आहे. मित्र हो, रूमी म्हणतात की द वुंड इज द प्लेस व्हेअर द लाईट एंटर्स यू. म्हणजे जखम तीच जागा आहे जिथून प्रकाश तुमच्या आत येतो. तुमचे फेलियर्स त्या जखमा आहेत, पण त्या जखमामधूनच प्रकाश तुमच्या आत येणार आहे, यश येणार आहे, ज्ञान येणार आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, संकटे सहन करणं हेच खरे तप आहे. तुमचा संघर्ष हे तुमचं तप आहे आणि तप संपलं की तुम्हाला वरदान नक्कीच मिळेल मित्र हो. युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो चे डॉक्टर मार्क सीरी यांनी एक स्टडी केली, व्हॉट एव्हर डज नॉट किल अस, क्युम्युलेटिव्ह लाईफटाईम ॲडव्हर्सिटी, वल्नरेबिलिटी अँड रेझिलियन्स. या स्टडीमध्ये असं आढळून आलं, ज्या लोकांनी आयुष्यात मॉडरेट ॲडव्हर्सिटी म्हणजे मध्यम प्रमाणात तरी संघर्ष अनुभवला, ते लोक अजिबात ॲडव्हर्सिटी न अनुभवलेल्या लोकांपेक्षा मेंटली खूप स्ट्रॉंग असतात. ही लोक आयुष्यासोबत जास्त सॅटिस्फाईड होते आणि फ्युचर चॅलेंजेस अधिक चांगल्या प्रकारे हँडल करत होते. म्हणजे संघर्ष तुम्हाला तोडत नाही, तो तुम्हाला घडवत असतो. नसीम निकोलस तॅलेब, अँटी फ्रॅजाईल या पुस्तकाचे लेखक, ते म्हणतात, सम थिंग्स बेनिफिट फ्रॉम शॉक्स, दे थ्राईव्ह अँड ग्रो व्हेन एक्सपोज टू डिसऑर्डर. म्हणजे काही गोष्टी धक्क्यामुळे अधिक मजबूत होतात. तुम्ही अँटी फ्रॅजाईल आहात, तुम्ही बांबू ट्री आहात. प्रत्येक फेलियर तुम्हाला अधिक मजबूत बनवत जातं. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं.
मित्र हो, आज आपण ब्रह्मांडाच्या एका अत्यंत शक्तिशाली नियमाबद्दल बोललोय. कदाचित तुम्ही आता अशा फेजमध्ये आहात जिथे काहीच दिसत नाहीये. फेल्युअर्स मिळतायत, लोक तुम्हाला बोलतायत किंवा पैसे नाहीयेत, तुम्हाला तुमच्या नशिबी यश मिळत नाहीये, रिकग्नेशन नाहीये आणि तुम्हाला वाटतंय मी फेलियर आहे, माझ्यात काहीच स्पेशल नाही, माझं काहीच होणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल, पण मित्र हो, तुम्ही फेलियर नाही आहात, तुम्ही बांबू ट्री आहात हे लक्षात घ्या. तुमची मुळं आत्ता जमिनीखाली पसरत आहेत, तुमचं फाउंडेशन आत्ता मजबूत होतंय मित्र हो. आणि एक दिवस जो दिवस लवकरच येणार आहे मित्र हो, तुम्ही 100 फूट वर जाणार आहात. इतक्या वेगाने जाल की सगळ्यांची तोंड उघडेच राहतील आणि मग आंधी येऊ द्या की कोणतं तुफान येऊ द्या, तरी तुम्हाला कुणीच हलवू शकणार नाही. कारण तुमची मुळं आतमध्ये इतक्या खोल गेलेली असतील की कोणतंही वादळ किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला उखडू शकणार नाही. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सगळं कष्टाने कमवा आणि सोडायचं ते सोडा आणि जे धरायचं ते घट्ट धरा. तुम्ही तुमचं स्वप्न धरा, घट्ट धरा, सोडू नका. ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे, देव तुमच्या बाजूने आहे. ते तुम्हाला बळ देतंय, ते तुम्हाला तयार करतंय, ते तुम्हाला टेस्ट करतंय. कारण ते तुम्हाला एका मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे मित्र हो. एक शेवटचं वाक्य मनापासून सांगतो, तो जो वर बसलाय ना, तो नेहमी तुमची मदत करत असतो. बस तुम्ही फक्त धीर सोडायचा नाही, स्वतःवर डाऊट करायचं नाही आणि त्या शक्तीवर डाऊट करायचं नाही. जेव्हा तुमच्या आत हा ठोस स्वभाव येईल तेव्हा कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आजपासूनच ही एक गोष्ट करा, एक रूट्स जर्नल सुरू करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी लिहा, आज मी माझी मुळं कशी मजबूत केली, आज मी काय शिकलो, आज मी कशात इम्प्रूव्ह झालो, आज माझं एक पाऊल कुठे पुढे गेलं. हे सगळं लिहा, रोज लिहा, 1 महिना लिहा. एका महिन्यानंतर ते जर्नल परत वाचा. तुम्हालाच कळेल की तुमची मुळं किती खोल गेलेली आहेत. आणि आता कमेंटमध्ये लिहा, मी बांबू ट्री आहे, मी क्विट करणार नाही. हा कमेंट माझ्यासाठी नाही, तर हा तुमचा स्वतःशीच केलेला एक करार असेल मित्र हो. हा ब्रह्मांडाला दिलेला एक सिग्नल आहे की तुम्ही तयार आहात, की तुम्ही सोडणार नाही आहात, की तुम्ही 100 फूट वर जाणार आहात. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मनाला भिडलेलं असेल, काही पटलं असेल किंवा काही जाणवलं असेल, तर हा व्हिडिओ त्या माणसाला नक्की शेअर करा जो आत्ता संघर्षात आहे, जो हार मानायच्या पॉइंटवर येऊनच थांबलेला आहे, ज्याला वाटतंय की माझं काहीच होणार नाही. कदाचित तुमच्या या एका शेअरने कुणाला कळेल की तो बांबू ट्री आहे आणि त्याची मुळं अजून पसरत आहेत. कारण कधी कधी एक योग्य विचार योग्य वेळी आणि योग्य माणसांपर्यंत पोहोचणं हाच सगळ्यात मोठा चमत्कार असतो मित्र हो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मेहनत करा, मान खाली घालून मेहनत करा, कम्पेअर करू नका, थांबू नका, तुमची मुळं मजबूत करा. कारण तुम्ही एक बांबू ट्री आहात आणि तुमचे ते 100 फूट वर जाणं हे आता अजून जास्त दूर राहिलेलं नाहीये. माझं आयुष्य, माझे नियम, माझा संघर्ष, माझा विजय. धन्यवाद मित्र हो.